हे गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला. आणि काल तुम्ही बघितलं असेल की बॅक डिझाईन आपण पूर्ण केली. आता आपण फ्रंट डिझाईन करणार आहेत. तर कालच्या व्हिडिओमध्ये लाईट गेली होती. आजचं माहिती नाही मला की लाईट जाईल का नाही, पण आपण फ्रंट डिझाईन करायला चालू करूयात. चला व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात लगेच. बघा, इथे फ्रंट पार्ट घेतलेला आहे मी. आधी ह्याला आपण स्टिच करून घेऊ. हे असं राहील आणि हे असं राहील आणि असे राहणार आहेत. तर आपण टाकूया आता ह्याच्यावर असं आणि असं. हा साईडला ठेवू. हालायला नको म्हणून आपण पिन लावून घेऊया त्याच्यावर. आता दुसरा पण आपण असं स्टिच करून घेऊ. हे दोन पार्ट आपले कट करून झालेत. बघा, हा असा तर हा असा. आता ह्याला लावण्यासाठी आपण हा घेऊया. तर हा झाला या साईडचा, हा झाला या साईडचा. ह्याच्यावर आपण असंच परत स्टिच करणार आहोत. हे बघा, हा वाला इकडे जाणार आणि हा वाला असा इकडे जाणार. ओके, त्याला हे पण स्टिच करून घेऊ म्हणजे एक साथ आपल्याला कापता येईल.
आता आपण हा पार्ट कट करून घेऊयात. बाकीचे जेवढे राहिलेले तेवढं एक्स्ट्राचा कापड काढून घेऊ. सगळ्या पार्टचे काढून घ्यायचे. जे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस राहिलाय तो सगळं कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे सगळं कट करून झालेलं आहे. इथे मी फ्रंट पार्ट घेते. आता फ्रंट पार्ट घेतल्यानंतर आपण त्याला आता अटॅच करूयात. जो आपला प्रिन्सेस कट आपण कापला होता हा असा त्याला अटॅच करायचा आपल्याला इकडून आणि मग इकडून. हा पार्ट आपण त्याच्यावर उलटा ठेवणार आहेत आणि मग शिलाई मारणार आहेत त्याला. तर स्टार्ट करू आता स्टिच करायचा. तर त्याच्या परफेक्ट असं ठेवायचे आणि आता तिथून टिप मारायची आपल्याला. आता इथे दुसरा पार्ट घेतलेला आहे त्याला आता आपण स्टिच करूयात. आता इथे पण सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. जसं आपण आधीच टिप मारून घेतली तसंच इकडे पण टिप मारून घेऊयात. सेम तसंच अटॅच करायचं आहे आपल्याला. तर दुसरा पार्ट पण आता रेडी करूयात आपण. आता आपण इकडे पाव इंच खाली मार्किंग करूयात. कारण आपला जो खालचा जे ब्लाऊज आहे तो एकदम स्ट्रेट दिसला पाहिजे. असा तुम्हाला दिसत असेल असं वरती असा कोन टाईप झालाय. दोन्ही साईडनी कोन टाईप दिसतोय. तर आपल्याला तो स्ट्रेट करायचा आहे. त्यासाठी मी ते पाव इंच टाकलेत आणि ते सरळ रेष मारून घेणार आहे आणि मग तो पार्ट आपण कट करूया तिथून. हे बघा दोन्ही साईडला मी मार्किंग केले पाव इंचची. आता इकडे आपण रेष मारून घेऊयात. स्ट्रेट रेष मारल्यानंतर तो पार्ट आपण कट करून टाकणार. दोन्ही साईडला मी तसं करून घेते. तर आता इथे कट करून झालेला आहे. दोन्ही साईड तुम्ही बघू शकता कसे सरळ दिसतीये. आता आपण याचा पुढचा गळा बनवायला घेऊयात. आता पुढचा गळ्याला पट्टी तुम्हाला अशी तिरकी पट्टी काढावी लागणार आहे. सरळ पट्टी नाही काढायची, तिरकी पट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत. अशा मी जशा काढते तशा. आता माझ्याकडे अस्तर एवढा आहे. मी बघते दुसरा अस्तर असलं तर आपण त्याच्या पट्ट्या काढू. तर अशा तुम्हाला क्रॉस मध्ये पट्ट्या काढायच्या आहेत आणि त्यानंतर जॉईंट करून घ्यायच्यात. हे बघा आपल्याला अशा पट्ट्या काढायच्या आणि त्याच्यावर एकावर एक ठेवून आपल्याला आता तिथे शिलाई मारून घ्यायची. तशी स्ट्रेट शिलाई मारल्यानंतर ती पट्टी पूर्ण जॉईंट होईल. मग आपल्याला एकदम मोठी पट्टी भेटेल. तर तिरकी पट्टी यासाठी काढायची की ती स्ट्रेचेबल असते आणि जर सरळ पट्टी घेतली तर ती स्ट्रेच होत नाही. यासाठी आपल्याला अशा पट्ट्या काढायच्या आहेत. हे बघा. तर इकडे मी पट्टी काढून घेतलेली आहे अस्तरची. ते मी तुम्हाला डेमो दाखवला की कशी पट्टी काढायची. आता इथं आपण दोन्ही पार्ट सरळ करून घेऊयात. सरळ केल्यानंतर आपल्याला जशी आपण बॅक पार्टला खाली पट्टी लावली होती तशी आता आपल्याला इकडे लावायची आहे खाली.
तर तशाच आपल्याला सरळ पट्ट्या काढायच्या आहेत दोन्ही पण. तर आपल्याला अस्तर घ्यावं लागेल. आता अस्तरमधून आपण 2 पट्ट्या काढूयात. तर इकडे मी अस्तर घेतलेला आहे, ज्यामधून आपण 2 पट्ट्या काढूयात. खाली ज्या आपण पट्ट्या लावतो त्याच्यासाठी आपल्याला सरळ पट्ट्याच घ्यायच्या असतात, त्यासाठी तिरक्या पट्ट्या नाही काढायच्या आहेत, त्यासाठी सरळ पट्ट्या काढायच्यात आपल्याला. आणि आता या पट्ट्या मी एक एक करून लावते. आता फ्रंट ठेवायचे कधी पण ब्लाऊज आणि त्याला अशी पट्टी जॉईन करायची आपल्याला. जशी प्रोसेस होती मागच्या बॅक पार्टला आपण जशी पट्टी लावली तशीच प्रोसेस इथे करायची आहे. तर आता तुम्ही फिनिशिंग बघू शकता ह्याची कशी आली, एकदम सरळ आणि व्यवस्थित लागलेली आहे. तर आता दुसरा पार्ट घेऊयात आणि दुसऱ्याला पण तसंच करूयात आपण. तर आता आपली पट्टी लावून झालेली आहे. दोन्ही पार्ट आपण एकत्र घेऊया. तर आता ह्याचा पुढचा गळा आपण बनवणार आहोत. तर गळा आहे 6चा आणि मी ते 6.5 घेणार आहे गळा. 6.5 घेते मी गळा, कारण 6 नाही घेते. इथे मी मार्किंग केली 6.5ला, दोन्हीकडे मार्किंग करते 6.5वर. आणि ह्याचा गळा आपण सिंपलच ठेवणार आहेत, गोल गळा बनवणार आहोत त्याचा. तर इकडून मी असा गोल आकार देते. आता तीच प्रिंट आपण दुसऱ्या ब्लाऊजवर काढूयात. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला प्रिंट निघाले. तर आपण ह्याला डार्क करून घेऊ अजून चॉकनी, म्हणजे आपल्याला टिप मारताना समजेल. तर दोन्ही साईडला डार्क करून घेतलं. आता ती पट्टी आपण ह्याच्यावर लावणार आहेत. पट्टी घेतली तर पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे. पट्टी फोल्ड करून घेऊयात. हे बघा अशी फोल्ड करायची आहे आणि याला प्रेस करायचं आहे. बघा कशी ताणती आहे. हां, तर इथे ठेवायची आणि आपल्याला आता टिप मारायची आहे. अशी टिप मारत मारत जी मार्किंग आहे आपली तसंच आपण त्याच्यावर टिप मारत येऊयात. तर उरलेला पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा वाला. तो पार्ट कट झाल्यानंतर आपल्याला जी पट्टी आहे तिला अशी सरळ करायची आणि एक टिप मारून घ्यायची आहे सरळ करून, ज्याने कारण आपली
पट्टी उलटी होईल. इथे अशी सरळ सरळ तिला स्ट्रेच करायची, थोडी थोडी, जास्त नाही करायची, नाहीतर मग ती निघेल. अशी थोडी थोडी स्ट्रेच करून तिला टिप मारायची आणि मग ती पट्टी अशी उलटी करायची. आपल्याला उलटी करून त्याच्यावर एक टिप मारून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता कशी फिनिशिंग आली ती. हे बघा कसा गोल गळा झाला आपला. आता सेम दुसऱ्या पार्टला करूयात तसंच. आता तुम्ही बघू शकता इथे मी टेप ठेवते. परफेक्ट 6.5 इंचाचा झाला आहे आपला गळा. दोन्ही पण 6.5 इंचाचा गळा झालेला आहे. तर आता आपण ह्याला हुकपट्टी आणि लूकपट्टी लावून घेऊ. तर इकडे मी अस्तर घेतलेला आहे आणि आपल्याला हुकपट्टी आणि लूकपट्टी काढायची आहे. तर मी माझ्या अंदाजे काढणार आहे हुकपट्टी आणि लूकपट्टी. तुम्ही तुमच्या अंदाजे काढू शकता.
हे बघा गाईज, आपलं ब्लाऊज रेडी झालेला आहे फ्रंट साईडने. तुम्ही बघू शकता आपण कशी जॉईनिंग केली. परत हुकपट्टी आणि लुकपट्टी कशी लावलेली आहे. लुकपट्टी बघा कशी लावली आहे आणि हुकपट्टी कशी लावलेली आहे. तर फ्रंट डिझाईन तुम्ही बघू शकता, गळा कसा शिवलेला आहे. परत फिनिशिंग बघू शकता, गळा बघा कसा गोल आलेला आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपण ब्लाऊज रेडी केलेला आहे, प्रिन्सेस कट. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि आधीचे पार्ट बघितले नसतील तर लवकर जाऊन बघा, आपल्या चॅनलला आहेत अपलोड केलेले, तर नक्की जाऊन बघा. आणि आता स्लीव्ज आपण उद्याच्या पार्टमध्ये बघूयात कसे शिवायचे. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.